नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भव्य चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, आई आपल्याला नेहमीच सांगते पौष्टिक खावं, आरोग्यदायी खावं। आणि आज आहे मदर्स डे। सो आज या मदर्स डेचं औचित्य साधून मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पौष्टिक, आरोग्यदायी, कमी वेळात होणारा, मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा नाचणीचा ढोकळा। नाचणीमध्ये लोह, कॅल्शियम आणि त्याचप्रमाणे फायबर भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे नाचणी ही प्रत्येकाला आरोग्यासाठी वरदान स्वरूप आहे। आणि त्याचप्रमाणे उन्हाळा चालू आहे, नाचणीची शीतल प्रकृती आहे। उन्हाळ्यामध्ये तर नाचणी खावीच खावी। अशा वेळी नाश्त्यासाठी नाचणीचा ढोकळा हा छान पर्याय ठरू शकतो। डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा नाचणीचा ढोकळा हा छान नाश्ता आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि अगदी झटपट सोप्या कृतीत होणारा नाचणीचा ढोकळा, आणि सोबतच भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी केली तर रेसिपी नक्कीच जमणार। चला तर बघूया आजची ही रेसिपी। तर आजच्या या आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम बघूया। इथे मी 1 वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलंय, त्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी इतकं दही घेतलंय, 4 टेबलस्पून इतका बारीक रवा आहे, चवीनुसार मीठ आहे, त्याचप्रमाणे अर्धा टेबलस्पून इतकी साखर आहे, 2 टेबलस्पून इतकं तेल आहे, अद्रक आणि हिरवी मिरची यांची पेस्ट करून घेतली आहे, आणि त्याचप्रमाणे एक इनो फ्रूट सॉल्टचं पॅक इथे मी घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण हे नाचणीचं पीठ काढून घेणार आहोत। नाचणीचं पीठ तुम्हाला इथे मी दाखवतेय, सपीठ असं नाचणीचं पीठ इथे मी घेतलेलं आहे। जाडसर रवाळ असं नाचणीचं पीठ आपल्याला लागत नाही, तर सपीठ नाचणीचं पीठ आपल्याला हवं आहे। तुम्ही रेडीमेड नाचणीचं पीठ सुद्धा घेऊ शकता। आता नाचणीचं पीठ घातल्यावर यामध्ये मी घालत आहे 4 टेबलस्पून इतका बारीक रवा। रवा बारीकच हवा आहे, आणि त्याचप्रमाणे नाचणीचं पीठ हे जरासं चिकट असतं, त्यामुळे ढोकळ्याचं टेक्स्चर व्यवस्थित बॅलन्स व्हावं यासाठी हा रवा घालतोय। अर्धा टेबलस्पून इतकी साखर तुम्ही स्किप देखील करू शकता, आणि चवीनुसार मीठ घालून घेतल्यावर आपण घालणार आहोत आलं आणि हिरवी मिरची याची पेस्ट। ही तुम्ही तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार याचं प्रमाण ठरवू शकता। आता हे सगळं साहित्य कोरडं एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये घालतीये दही हे अर्धी वाटी घेतलेलं आहे, आणि त्याचप्रमाणे हे आंबट असं दही आहे। दही घेत असताना ते गोडसर किंवा ताजं दही घेऊ नका, तर थोडंसं आंबट दही या ढोकळ्यासाठी वापरायचे, त्यामुळे ढोकळ्याला चव छान येते। आता पाण्याचं प्रमाण साधारणतः 1 वाटी इतकं पाणी मी मोजून घेतेय, आणि आपल्याला हवं तसं पाणी यामध्ये घालायचंय, एकदम पाणी घालायचं नाहीये। शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे मला या ढोकळ्याच्या प्रमाणासाठी किती पाणी लागलंय ते। नाचणीचं पीठ चिकट असतं, त्यामुळे याच्या गुठळ्या मोडण्यासाठी हळूहळू आपण पाणी मिक्स करतोय। पीठ थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी परत यामध्ये पाणी घालून घेते। एकदम पाणी जर तुम्ही घालाल तर पूर्ण पिठाच्या गुठळ्या होतील, त्यामुळे जसं हवं तसं पाणी यामध्ये घालायचंय आणि मिक्स करायचंय। साधारणतः 5 ते 7 मिनिटं यासाठी लागतात। आता बघा पिठाचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं हे पीठ 5 ते 7 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत। आता एका स्टीमरमध्ये मी पाणी घेतेय, साधारणतः 15 मिनिटं ढोकळा वाफला जाईल इतकं तुम्ही स्टीमरमध्ये पाणी घालायला हवं आहे। सलग आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे, त्यामुळे तितकं पाणी स्टीमरमध्ये घाला। आणि इथे इंडक्शन ऑन करून मी हे स्टीमर गरम करून घेत आहे। ही महत्त्वाची टीप आहे, तुम्ही ढोकळा स्टीमरमध्ये ठेवायच्या आधी स्टीमर तयार झालेलं पाहिजे, गरम असावं। आता एका डब्याला मी व्यवस्थित तेल लावून घेतेय। ढोकळ्यासाठी थोडासा कडा असलेला डबा किंवा प्लेट घ्या। पसरट डबा प्लेट घेता तर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही, फुगणार नाही, ही महत्त्वाची टीप। आता ढोकळ्यासाठी बघा पाव वाटी इतकं पाणी शिल्लक आहे, 1 वाटीतलं अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी मला इथे लागलेलं आहे।
आता हे पीठ बघूया. आपण झाकून ठेवलं त्यापेक्षा थोडंसं घट्टपणा या पिठाला आलाय. रवा असतो तो फुगतो छान, त्यामुळे पीठ थोडंसं दाटसर झालेलं आहे. आता यामध्ये घालणार आहोत 2 टेबलस्पून इतकं तेल. तेल यासाठी की ढोकळा आपला कोरडा होत नाही, घशात बसत नाही, त्यासाठी हे 2 टेबलस्पून इतकं तेल घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता हा ढोकळ्याचा डबा आपल्याला स्टीमरमध्ये आधीच ठेवून घ्यायचा आहे. हा मी व्यवस्थित स्टीमरमध्ये ठेवून घेतेय. आता आपण इनो फ्रूट सॉल्ट घालून घेतो. 1 पुडी इनो फ्रूट सॉल्ट मी यामध्ये घालतेय आणि साधारणतः अर्धा टेबलस्पून इतकं पाणी इनो फ्रूट सॉल्ट ॲक्टिवेट होण्यासाठी. आता ही प्रोसेस जरा झटपट करायची आहे. पटपट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, फेटायचं नाही आहे. तर नुसतं आपल्याला एका दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या स्टीम केलेल्या गरम झालेल्या स्टीमरमध्ये डबा आपण ठेवून घेतला आहे, त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला झटपट ओतून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आमचा ढोकळा बसका होतो, मधनं कच्चा राहतो किंवा व्यवस्थित फुगत नाही. त्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे आजची, की तुम्ही गरम स्टीमरमध्ये, वाफ असलेल्या स्टीमरमध्ये जर ढोकळा असा ओतला तर तुमचा ढोकळा मस्त फुलेल, छान जमेल. ही निगुतीने केली गोष्ट तर तुमचा देखील ढोकळा मस्त फुगेल. 15 मिनिट ठेवायचे. आता आपल्याला 15 मिनिटानंतर बघूया. 15 मिनिटानंतरच झाकण उघडायचे. 15 मिनिटानंतर झाकण उघडल्यावर बघा, चेक करते मी. सुरीने चेक केल्यावर सुरीला काहीही लागलेलं नाहीये पीठ, अर्थात आपला ढोकळा छान शिजलेला आहे. ढोकळा सलग 15 मिनिट हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचा आहे. ही महत्त्वाची टीप. आता हा ढोकळा थंड करण्यासाठी ठेवत आहे. आता ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत छोटीशी चटणी, त्यासाठी थोडं खोबरं, कोथिंबीर, डाळ्या, जिरं, आलं आणि मिरची असं घेतलंय मी. आणि हे कोरडं एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे. यामध्ये चवीनुसार मीठ मी घालून घेते आणि हे कोरडं एकदा चटणीचं मिक्सरला आपल्याला साहित्य फिरवून घ्यायचे. चटणी कोरडी फिरवून तयार आहे. यामध्ये साधारणतः 1 कप इतकं पाणी मी घालून परत फिरवून घेणार आहे. ही चटणी थोडीशी झणझणीत आणि पातळ छान लागते. आपली ढोकळ्यासाठीची चटणी झटपट तयार झालेली आहे. आता बघूयात, हा ढोकळा थंड झाला आहे. सुरीने मी याच्या कडा थोड्याशा हलक्या सोडवून घेत आहे, जेणेकरून ढोकळा चटकन आपल्याला बाहेर येईल, डिशमध्ये निघून येईल. आणि आता हा ढोकळा मी डिशमध्ये, प्लेटमध्ये काढून घेते. बघा किती सुरेख असा आपला ढोकळा तयार आहे. बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे. सगळीकडून मस्त असं स्पॉन्जी ढोकळा तयार आहे. आता मी हे कट करून घेते ढोकळा. मी कट करत असताना मला ढोकळ्याचं टेक्स्चर जाणवतंय की ढोकळा अतिशय मऊ हलका झालेला आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे नाचणी ही खूप आरोग्यासाठी उपयुक्त आहे. शिवाय हा आपण वाफवून केला आहे, त्यामुळे यात तेलाचंही प्रमाण कमी आहे, पचायलाही हलका आहे. असा हा ढोकळा खूप छान सुरेख होतो. आता फोडणीसाठी मी इथे मोहरी, मिरचीचे तुकडे आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे 2 ते 2.5 टेबलस्पून इतके तीळ, पांढरे तीळ घेतलेले आहेत. गार्निशिंगसाठी खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहेत. आता तेल गरम करून घेतलंय, यामध्ये मोहरी घालतीये आणि हीच फोडणी 1 ते 1.5 चमचा आपल्याला चटणीवर घालून घ्यायची आहे. चटणीसाठी वेगळी फोडणी करायची अजिबात गरज नाहीये. आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या थोड्याशा तडतडल्या की यामध्ये घालते मी तीळ. आजची ही फोडणी अशी का, तर आपण ही फोडणी स्पेशल करतोय. तिळाची फोडणी नाचणीच्या ढोकळ्यासाठी असते. नाचणीच्या ढोकळ्यात हे तीळ मध्ये खात असताना खूप सुरेख लागतात, छान टेस्ट लागते, असा क्रंचीनेस त्यांचा छान लागतो, कॉम्बिनेशन छान चवीचं होतं म्हणून. आणि तुम्ही डायरेक्ट जर गॅसवर ही फोडणी केली तर सगळे तीळ जळून जातील,
त्यामुळे ही फोडणी अशीच करावी। हे मस्त गोल्डन कलरवर तीळ भाजल्या गेलेत या फोडणीत। आणि आता गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि सुकं खोबरं मी यावर घालून घेतेय। बघा किती सुरेख असा ढोकळा आपला तयार झालेला आहे। रंग देखील या ढोक्याला छान आलेला आहे। ती एक पीस ढोक्याचा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। बघा, तुम्ही बघू शकत असाल किती सुरेख स्पॉन्जी असा ढोकळा आपला तयार आहे। बघा, मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे आणि सगळीकडून सारखा फुललेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाही असा हा ढोकळा आहे। तर आजची ही मदर्स डे स्पेशल रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। आणि हो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भव्य चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।